शिवसेनेचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील आपल्यासोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत। साहेबांचा दौरा झाला, या दौऱ्यावरून बरीच टीका टिप्पणी सत्ताधारी पण करतायत। अर्जुन खोतकर तर म्हणतात की फ्लॉप शो आहे, कसं पाहताय? त्यांना एकदा ज्या ठिकाणी मेळावे झाले, जो जी स्फूर्तता होती ह्याहून बघितलं पाहिजे की लोकांमधली काय भावना आहे, ह्याहून लक्षात घेतलं पाहिजे की तो हिट शो आहे का काय फ्लॉप शो आहे। एकनाथ शिंदे पण टीका करतात। एकनाथ शिंदे म्हणतात की उद्धव ठाकरे यांना आता फडणवीसांबद्दल पुतना मावशीचं प्रेम आलं, त्यांच्या सागर बंगल्यावरती पोलीस पाठवणारे उद्धव ठाकरेच होते। त्या बाबतीत आता प्रेम आलं, उद्धव साहेब त्यात बोलले खूप मोठ्या गोष्टी आहेत, आपण त्यात बोलणं मी त्यात लहान आहे किंवा उद्धव साहेब फडणवीस साहेब ह्याबद्दल काय बोलले, पण ते शेवटी त्याचं प्रेम आहे, कसलं प्रेम आहे आणि कुणाचं कसं प्रेम आहे ते सगळ्यांना माहीत आहे। एकीकडे सभेला गर्दी होताना पाहायला मिळते, सर्व शिवसैनिक एकवटत आहेत, काय ग्राउंडवर नेमकी काय परिस्थिती आहे? ग्राउंडवर शिवसैनिकांना किंवा सर्वसामान्य जनतेला हे अजिबात आवडलेलं नाही, कारण यांना भाजपच्या विरोधात, ह्या महायुतीच्या विरोधात लोकांनी मतदान केलं होतं, विरोधात त्यांना निवडून दिलं होतं, त्यामुळे ह्या मताचा अपमान आहे, हा प्रत्येक मतदारांची भावना आहे। खासदार ओमराजे निंबाळकर आणि त्यासोबत तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पण भेट घेतली आहे आणि त्यांच्यासोबत पण चर्चा केली। या चर्चेकडे नेमकं तुम्ही कसं पाहता? त्यांनाच माहीत चर्चा काय झाली, त्या दोघांना आणि त्या मुख्यमंत्री महोदयांनाच माहीत। त्या त्यावेळी ओमराजे निंबाळकर निवडून येतील धाराशिवमध्ये असं चिन्ह दिसतंय का? शिवसैनिकांची काय माहिती? तीन वर्ष लांब आहेत निवडणुकीला, 3 वर्ष तर कळेल काय काय म्हणतात की शिवसेना झाली आहे शिवसेनेची। काय काय शिंदेंनी टीका केली आहे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही शिवसेना झाली, आम्हाला शिव्या देतात ते स्टेजवरून। शिव्या कुणी दिलेल्या नाहीत आणि आपल्या मतदारांना, शिवसैनिकांना भेटणं, त्यांच्या भावना ज्या काय आहेत ह्या त्यांना उद्धव साहेबांनी खरं तर शिवसैनिकांची माफी मागितली जाऊन। एक महत्त्वाचा प्रश्न आपण पाहतोय की काल रात्री 12 वाजेपर्यंत हाऊस सुरू होतं, त्यामध्ये विरोधकांच्या प्रस्तावावर बोलण्यासाठी अधिकारी उपस्थित नव्हते। नेते उपस्थित राहतात पण अधिकारी उपस्थित राहत नाही, किती गंभीर आहे का? विरोधकांनाच गांभीर्याने घेतलं जात नाही अधिवेशन? सगळ्यात महत्त्वाचं, विरोधक हे सर्वसामान्य प्रश्न मांडतात। आजपर्यंत जेवढी सत्ताधारी पक्षाला किंमत असते तेवढीच विरोधी पक्षालाही महत्त्व असतं, सर्वसामान्य माणसाचे प्रश्न असतात। मुंबई नगरविकासचा हा प्रस्ताव होता, यासाठी सरकार किती गांभीर्याने घेते हेही लक्षात आलं। अधिकारी नव्हते आणि लोकप्रतिनिधी म्हणजे सत्ताधारी मंत्री जे उपस्थित राहायला पाहिजे होते ते पण नव्हते का? नक्कीच, धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।